नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितले असाल की मी चंद्रपूरवरून निघालो होतो आणि कालच मी पोचलो होतो वरोऱ्याला आणि आज मी चाललो लग्नाला गावामध्ये. आणि तो कुठला गाव आहे, कुठे चाललो ते तुम्ही आजचा ब्लॉग पूर्ण पहा, तुम्हाला समजून येऊन जाणार. ठीक आहे. आणि आजचा ब्लॉग आवडणार तर प्लीज लाईक शेअर करून द्या. तर भावांनो, हा सीधा रोड जाते हिंगणघाटला. डोक्यावरून खालतून खराब रोड आणि या रोडवर मी चाललो आहे. आम्ही हा रोड यासाठी घेतला की 15 किलोमीटर आम्हाला कम पडत होता आणि इथून जवळच आहे हिंगणघाट. तर नंदोरीपासून एकदम जवळ आहे, एकदम जवळ आहे. जर तुम्ही हिंगणघाट जाल ना तर हा मार्ग पकडा, जो 15 किलोमीटर वाजतो. तर आम्हाला एकदम सांभाळून नीट चालावी लागणार आहे. सामोरून डग्गा येते, त्याला जाऊ द्या चाललं. तर आता आम्ही पोचलो हिंगणघाटमध्ये. ठीक आहे, खूप मोठा स्ट्रगल करून पोचलो हिंगणघाटमध्ये. ठीक आहे, आता डायरेक्ट मी तुम्हाला आता गावात भेटतो. ठीक आहे. गावामध्ये पोचल्यावर आणि घरी पोचल्यावर आम्ही सर्व लागलो तयारीला, कारण ती वरात निघत होती. हो, कारण ती मुलाकडलं लग्न होतं आणि हे लग्न गावामध्ये कुठे आहे आणि कशा प्रकारे तिथं तयारी करण्यात आली आहे हे सर्व पाहासाठी आपण निघू. तोपर्यंत तुम्ही लाईक करून द्या. ठीक आहे. तयारी झाल्याच्या नंतर मी येऊन पोचलो त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मेन हे लग्न पूर्ण होतं. आणि हे ठिकाण आहे गावातली एक शाळा, कारण ती शाळेतल्या मैदानावर हे पूर्ण लग्न सोहळा पार पडणार आहे. आणि तसंही तुम्ही तयारी बघू शकता, मस्तपैकी इथे तयारी चालू होती. आणि समोर लागत आहे मस्तपैकी डीजे. डीजे असल्यावर तर डान्स वगैरे तर होणारच ना, आहे का नाही? मस्तपैकी फायदा उचलून घ्यावा आता डीजे वगैरे लागत आहेत तर. आणि मी तसंही तुम्हाला सांगतो, मी पहिल्यांदाच गावातलं हे लग्न पाहणार आहोत. पाहतो कसं असते गावातलं हे लग्न, पहिल्यांदाच पाहतो. भेटतो मी तुम्हाला आता डायरेक्ट रात्री. तर रात्र झाली आहे आणि मस्तपैकी लग्नाची तयारी पण झाली आहे. डीजे लागून झाला आहे, स्टेज डेकोरेट होत आहे, लोक यायला सुरुवात झाली आहे. आणि तुम्ही डीजे पहा एक नंबर. म्हणजे आज मजे डान्स करण्याची मजे एक नंबर येणार आहे आज, मजा डान्स करायला. तर तुम्ही लग्न सोहळा पहा, मी पण पाहतो. ठीक आहे, चला मग भेटतो तुम्हाला.
डान्स करता करता मला वाजले होते रात्रीचे 10:30 आणि 10:30 वाजले होते तर मला लागली होती खूप जास्त भूक. तर भूक लागली होती तर म्हणून मी गेलतो ताट घ्यायला आणि इथे येतो तर पाहतो तर काय इथं होती खूप जास्त भीड आणि या भीडला पण असं वाटत होतं की पुरा गावाला जेवण करायला की का रे बा. मग मी गेलो फटाफट माझ्यासाठी ताट घ्यायला आणि ताट घ्यायला गेलतो तर काय ताट घ्यासाठी एवढी मोठी रांग का बाहेरपर्यंत रांग गेली होती. मग मी म्हटलं रोहन बापू तुला इथं ताट भेटणं मुश्किल आहे. मी सोडून दिलं. तर असो आजचा हा ब्लॉग मी इथं सेंड करतो. जर तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आता अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.